दत्तक घेतल्यानंतर किती काय विकास केला? काहीच नाही विकास, काहीच नाही विकास खुंटला आहे. त्याच्यामुळे जनतेचा रोष होता, त्यामुळे हा विषय झाला आणि त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न जनतेचा रोष होता. मोदीचे हे जे योजना आहे हर घर नळ घर घर नळ, हे आमच्या गावामध्ये हर घर नळ दिला, पण त्या नळाला एक सुद्धा पाणी येत नाही. दत्तक घेतलं ना, मग दत्तक बोलणे म्हणजे सोपे आहे का? फक्त नावापुरं दत्तक, नाव कुठं दत्त, काम एकही नाव नाही. मोठे दर्शन खोटे असं झालं ना, नाव मोठे दर्शन खोटे. त्या दत्तक गावामध्ये कोणत्याही प्रकारची योजना किंवा कोणत्या दत्तक घेतलेल्या गावाला साधी भेटसुद्धा दिली गेली नाही. आणि केवळ भाऊ प्लस काँग्रेस इथेच दोघांची टक्कर होणार. ह्यामध्ये BJPचा काही रोल राहणार नाही असं. विकास काहीच नाही झाला. दत्तक गावाचा विकास झाला नाही. नाही. सर्वत्र सध्या पक्षाच्या वतीने प्रचार सभेचे कार्यक्रम केले जाते. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत सध्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्राम जैतपूर बारवा या ठिकाणी आपण आहोत. आणि या ठिकाणी सुद्धा सुनील भाऊ मेंढे 3 एप्रिल रोजी आले होते. या ठिकाणी नागरिकांनी त्यांना या ठिकाणाहून हाकलून लावलं होतं असं बोललं जाते. नेमका सत्यता काय, या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल काका, तुमचा काय परिचय आहे? माझं परिचय म्हणजे राजेश लालाजी बगमारे, पंचायत समिती सदस्य लाखांदूर. या गावी जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी जो गाव दत्तक घेतला, त्यांनी दत्तक गाव घेतल्यानंतर 2दा व्हिजिट न देता गावाचा विकास एकही केला नाही. त्याच्यामुळे हा गावाच्या लोकांचा त्यांच्यावर रोष होता. काय सांगाल, तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत? पक्ष नाही, आता पक्ष कसा आहे, आपण माणूस पाहून पक्ष पाहतो, पण माणसाची ओळख म्हणजे पक्षाचा नाही. सुनील भाऊ मेंढे या तुमच्या दत्तक गावामध्ये किती वेळ आले होते, काय सांगाल? 2दा फक्त, 5 वर्षात 2दा. 5 वर्षामध्ये 2दा या ठिकाणी आले. हो. किती या गावाचा त्यांनी दत्तक घेतल्यानंतर किती काय विकास केला? काहीच नाही विकास, काहीच नाही विकास खुंटला आहे. त्याच्यामुळे जनतेचा रोष होता, त्यामुळे हा विषय झाला आणि त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न जनतेचा रोष होता. आपण सध्या ज्या गावामध्ये आहोत तो आहे बारवा, आणि त्याच्याच बाजूला दुसरा एक गाव आहे जैतपूर. तो गाव सुनील भाऊ मेंढे यांनी दत्तक घेतला होता असं सांगितलं जात आहे. परंतु बारवा आणि जो बाजूचा गाव आहे ह्या गावांची काय स्थिती आहे सध्या आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलो. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल काका, तुमचा काय परिचय आहे? मी राजन केशव मेश्राम बारवा. मेश्राम साहेब, काय सांगाल, अब की बार मोदी सरकार असं बोललं जात आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं जे लोकांनी काय काम केले असतील समाजासाठी, लोकांसाठी, लोकहितांसाठी, त्या लोकांना निवडून देण्यासाठीच आम्ही इथे सर्व आहोत. आपलं मत, आपलं अधिकार आम्ही ह्यावेळेस काँग्रेसला देण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत. कारण सुनील मेंढे साहेबांनी आजपर्यंत जो दत्तक गाव घेतला 5 वर्षापूर्वी, त्या दत्तक गावामध्ये कोणत्याही प्रकारची योजना किंवा कोणत्या दत्तक घेतलेल्या गावाला साधी भेटसुद्धा दिली गेली नाही. काय सांगा, तुम्ही बोलताना आता बोलली की त्या गावामध्ये ते सभेसाठी आले होते, काय नंतर त्यांना जनतेने काय उत्तर दिलं त्या ठिकाणी? सभेमध्ये आले असताना बारवा इथून सभा संपलेली होती आणि नंतर ते जैतपूर ह्या गावाला गेले असता गावातील नागरिकांनी त्यांना विचारलं का आपण घेतलेलं दत्तक गाव आहे आमचं, तुम्ही आज कसे काय आले की जी इलेक्शनचे वोट मागायला आले, त्यापूर्वी जो दत्तक गाव घेतला होता त्या गावाला तुम्ही साधी भेट दिली नाही व कोणत्याच कामासंबंधात आमच्या विकास कामाची साधी प्लॅनिंग किंवा योजनाहीसुद्धा गावामध्ये सांगितलेली नाही. ह्यामुळे तुमच्यावरचा विश्वास आमच्यावर बसू शकत नाही. आमचा विश्वास तुमच्या त्या पद्धतीने त्यांची वाटचाल माघारी घेत त्यांना बाहेर केलं.
बारवा हा जो गाव आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये येते, कुठल्या तालुक्यामध्ये येते आणि या ठिकाणी सध्या स्थिती आमदार कोण होते? ह्यावेळेस आमदार माननीय नानाभाऊ पटोले होते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बारवा हा लाखांदूर तालुकामध्ये येतो, भंडारा जिल्ह्यामध्ये हा गाव आहे आणि इथूनच नानाभाऊ पटोले नेहमी जास्तीत जास्त मतांनी निवडून जातात. काय सांगाल, सध्या नानाभाऊ पटोले यांनी एक उमेदवार उभा केलेला आहे, काँग्रेसचा उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोले आहेत. काय नेमका स्थिती असेल त्यांची? पटोले साहेब आहेत, त्यांची स्थिती अगदी बरोबर आहे, पण संबंधित उमेदवार जो वंचितचा आहे, बहुजन समाज पार्टीचा, आपला वंचित बहुजन समाज पार्टी, वंचितचे जे उमेदवार आहेत संजय केवट, यांच्यामध्येच टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आजपर्यंत आपण नेहमी त्याच लोकांना मत दिलो, काँग्रेस BJP, आज लोकांच्या परिवर्तनामध्ये काही फरक पडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सेवकभाऊ वाघाय, काय वाटते, ते सुद्धा यावेळेस उभे आहेत, ते काँग्रेसचे कुठं मत खातील का यावेळेस? ह्यावेळेस सेवकभाऊ वाघाय जे आहेत ते काँग्रेसचे एक उत्कृष्ट राहिलेले आमदार आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व फार जुनं आहे आणि कायदे पंडित असल्यासारखेच आहे. अनेक लोकांच्या जे काही काम होत असेल ते डायरेक्ट फोन लावून करत होते, अन्य अत्याचाराविरोधात बंड फुकारत होते. हे नेते फार छान होते, पण त्यांना काँग्रेसची तिकीट नाकारल्यामुळे ही जी काही भंडारा जिल्ह्याची होड जाणार आहे हे काही % वंचितला जाणार आहे आणि केवळभाऊ प्लस काँग्रेस इथेच दोघांची टक्कर होणार आहे. ह्यामध्ये BJPचा काही रोल राहणार नाही असंही सुद्धा आम्हाला दिसतो आहे. काय सांगाल, भाजपने अनेक योजना जनतेसाठी आणलेल्या आहे, तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहे की काय? जनतेला दिलेल्या योजना ज्या आहेत त्या योजना जरी शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळत असतील, पण आज गॅसचा भाव 1200 ते 1300 आहे. संबंधित पेट्रोल वाढलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे, कास्तकारांना रोज्या मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये बहुजनांचे जे कामं आहेत, नोकऱ्याचा प्रश्न आहे, कामधंद्यांचा प्रश्न आहे, पण BJPने कामधंदे दिलेले नाही आहेत, त्यामुळे बेकार लोक घुमत आहेत, अर्थव्यवस्था त्यांची ढासळलेली आहे. म्हणून त्या लोकांनी आज ठरवलं आहे की आपण काँग्रेस प्लस इतका दुसरा कोणत्याही व्यक्तीला मत देऊन आपलं भंडारा जिल्ह्याचा विकास करणारा नेता जर असेल तर त्याला मत देऊ असं ठरलं आहे. BJPला अजिबात देण्याची तयारीत नाही आहे. या ठिकाणी त्यांची सभा संपन्न झाली होती असंही बोललं जाते. नाही, सभा संपन्न झाली होती म्हणजे तो रोष असल्यामुळेच त्यांना सभा संपन्न करावं लागली. की त्यावेळेस किती या ठिकाणी नागरिक होते, काय सांगाल? भरपूर होतं ना, भरपूर होतं. काय नेमका काय कोणते मुद्दे होते, काय मागण्या होत्या ज्यावर रोष नागरिकांनी व्यक्त केला? नाही, नागरिकांचा रोष असा होता का दत्तक घेतल्यानंतर तुम्ही गावाचा विकास तर केलाच नाही. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, रोड नाही, पाणी नाही. आता समजून चाला का आपला जो हा रोड आहे, या रोडचा सांगा ना 5 वर्षात विकास नाही. विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कधीही त्यांना म्हणजे ह्याच दिली नाही ना, त्याच्यामुळे तो जनतेचा रोष होता. काय सांगाल, तुमच्या भागामध्ये सध्या कुठल्या पक्षाचे पारडं जड आहे, काय सांगाल? नाही, पक्षाचं पारडे जड म्हणता येणार नाही, हा जनतेचा कौल आहे. कुठल्या पक्षाकडे जनतेचा कौल आहे, काय सांगाल? आता सांगता नाही. सध्या तरी तुमच्या भागाचे मला वाटते आमदार नानाभाऊ पटोले आहेत. हो. काय सांगाल, त्यांनी काय विकास कार्य केले या भागात? नाही, विकास कार्य त्यांचा भरपूर आहे, काही विकास कार्याला त्यांचा दुमत नाही. विद्यमान सुनील भाऊ मेंढे या ठिकाणी खासदार आहेत. केंद्राच्या अनेक योजना मला वाटते सर्वांनाच मिळतात. तुमच्या भागामध्ये, तुमच्या गावामध्ये किंवा तुम्हाला सुद्धा काही केंद्राच्या योजना मिळाल्या का, काय सांगाल? नाही ना, केंद्राच्या योजना मिळाल्या म्हणजे त्या तात्पुरत्या थातूर मातूर म्हणजे काय सर्वसामान्य माणसापर्यंत त्या योजना पोहोचत नाही आणि लोकप्रतिनिधी हे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा हा त्यांच्यावर रोष होता. नाराजगी काय सुनील मेंढेवर तुमची? नाही, नाराजगी म्हणजे त्यांची कधीच विजिट नाही ना 5 वर्षात दत्तक घेतल्यानंतर. माझं नाव रवींद्र ईश्वर हुकरे. हुकरे साहेब, काय सांगाल, सुनील भाऊ मेंढे यांच्या प्रती तुमच्या गावकऱ्यांमध्ये का रोष होता, काय सांगाल? गावकऱ्याचा रोष एकच होता की गावाचा विकास व्हायला पाहिजे. गावाचे जे रस्ते आहेत आणि जो शेतकऱ्याचा प्रश्न विजेचा तो 12 तास द्यायला पाहिजे होता. त्यांनी कबूल केलेला होता का आम्ही 12 तास तुम्हाला वीज देऊ. हा विजेचा प्रश्न एक झाला. दुसऱ्यांदा पाण्याची व्यवस्था, गावकऱ्यांना पाण्याची पिण्याची योग्य व्यवस्था नाही आहे. तुमचा गाव हा दत्तक किती वर्ष होता आणि काय विकास झाला या ठिकाणी? विकास काहीच नाही झाला. दत्तक गावाचा विकास झाला नाही, पण नागरिक त्यामुळेच भडकली काय? हो, त्यामुळेच नागरिकांचा रोष होता. काय सांगाल, सध्या पाराडे कुठल्या पक्षाचा जड आहे? हे सांगता येत नाही. भाजपच्या काही योजनाचा लाभ मिळाला का? मला कोणत्याच योजनेचा, माझ्या घरकुल नाव असताना माझं नाव काटलेलं आहे. हा एक माझा प्रश्न आहे. भाजपचा राहो का काँग्रेसचा राहो? हा गावचं राजकारण असेल मला वाटते. गावचा म्हणा किंवा हा गावचा समजा.
या ठिकाणी सुनीलभाऊ मेंढे आले होते, जनतेने त्यांना या ठिकाणी हाकलून लावलं असं काही बोललं जाते, काय प्रकार आहे? आत्ताच तुम्हाला सांगितलं मी का ते आले होते, हा प्रश्न त्यांना उत्तर पण नाही दिला, त्यामुळे ते त्यांना गावाकडून हाकलून दिलं. जी सभा झाली काय ठिकाणी? सभा झालीच नाही. ते आले 2 मिनिट सभा घेण्यासाठी, गावाच्या दुसरा त्यांना प्रश्न विचारायचा आम्ही प्रयत्न केला, त्यांना प्रश्न उत्तर दिलं नाही, ते निघून गेले. नक्कीच कुठल्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन आपण मतदान करणार यावेळेस? आम्हाला शेतीच्या प्रश्नासाठी एक, पिण्याच्या पाण्याचा दुसरा आणि आमच्या गावाच्या विकासासाठी तिसरा, ह्या मुद्द्याला घेऊन आम्ही त्यांना मतदान करू. केंद्राच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने 5 किलो अन्नधान्य मोफत मिळाला, साड्या मिळाल्या, याच्यावर काय बोलायला आपण? मोदी सरकार किसान सन्मान निधी सुद्धा देत आहेत, काय सांगा? मला एक सांगायला, GST 18% कुठून देतात ते? 2000 तुमच्या हातात देतात, GST कशाला लावत्या? कशाबद्दल GST लागत आहे? खात्यावर GST लागत आहे, अन्नधान्यावर GST लागत आहे. तुम्ही 2000 रुपये देत्या, तो GST तुम्हाला 2000 रुपये तुम्ही देत्या वर्षा. ह्या किती आहे तो 2000 रुपये? वर्षाला 12,000 रुपये 12,000 केंद्राचे आणि राज्याचे असे काही मिळून. हा, ते असं तुम्ही GST लावत्या, तेच पैसे तुम्ही शेतकऱ्याला देत्या. म्हणजे तुम्ही भाजप पक्षावर सध्या नाराज आहे असं वाटतं या माध्यमातून? मी आपल्या आईवडिलापासून खानदानी काँग्रेसच्या राहणार. काय सांगाल बाबा, काय परिचय तुमचा? मनसाराम मोतीराम बोरघरे. मोठधरे बोरघरे. बोरघरेजी. बोरघरेजी काय सांगाल, तुमच्या गावामध्ये जो प्रकार घडला नेमका काय प्रकार आहे, बोलता येईल त्याच्यावर? आता जे समस्या सांगतात तेच समस्या आहे. नक्कीच. तुम्हाला काही भाजपच्या वतीने ज्या काही योजनांचा लाभ आहे, मिळते काही? आता भाजपच्या वतीने म्हणजे आता हे किसान योजना भेटते बुवा ते, आणि ते प्रोत्साहन हे भेटले आहे. सन्मान निधी, किसान सन्मान निधीचा तुम्हाला उपयोग म्हणजे भेटत आहे? हो, शेतीकडे मला मिळाला. कुठल्या शासनाच्या कुठल्या, म्हणजे आता जे 2 पक्ष आहेत यांच्या मध्ये टक्कर आहे असं बोललं जाते, कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर घेऊन तुम्ही मतदान करणार? साहेब काय आम्ही तुमच्या इच्छा काय? नाही, आम्ही टक्कर घेऊन नाही, आम्ही माणूस पण वोटिंग करू. नाही, विकासाचे मुद्दे काय असतील आपले? बाबा हा केलं तर आम्ही मतदान विकासाचे करू. मुद्दे, ज्याचं आमच्याला शेती आहे त्याच्या आपलं विद्युत बरोबर मिळत नाही, पाणी पुरवठा होत नाही बरोबर, गाव योजना आणि रस्ते सुधारित. दत्तक घेतल्यामुळे दत्तकचा असं त्यांनी विकास नाही केला ना. मग दत्तक गावाचा कुठलाच विकास नाही नाही, झाला. दत्तक घेतलं ना, मग दत्तक बोलणे आमचे सोपे आहे का? फक्त नावापुरं दत्तक, नाव पुढं दत्त, काम एकही नाव नाही. मोठे दर्शन खोटे असं झालं ना, नाव मोठे. दर्शन खोटे. नक्की. काय परिचय आहे तुमचा? माझं नाव होमराज लालाजी बगमारे. बगमारीची काय सांगाल, तुमच्या जो गाव आहे हा गाव दत्तक घेतला होता सुनीलभाऊ मेंढेने असं बोललं जाते? हो, दत्तक घेतलं होतं 5 वर्षाच्या अगोदर, पण 5 वर्षामध्ये काही विकास झालेला नाही. आता दत्तग्राम म्हणल्यावर ज्या काही निधी येते त्या खासदारांनी लक्ष घालून त्या गावाचा विकास करायला पाहिजे होता. विकास म्हणजे कसा की रोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा आहे, आरोग्याचा आहे, पाण्याचा आहे, पण कोणतीही निधी इथे आलेली नाही. आता बघत असाल तर हा रोड आहे, डांबरिंग आहे PWDचा, पण इथं मुरुम टाकलेला आहे. याला विकास म्हणायचं का? तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्हाला जो आता मोदीकडून सन्मान निधी मिळतो, हे मिळतो, सगळा मिळतो, हे बरोबर आहे, परंतु आमची जी पिढी आहे ती आळशी होत चाललेली आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कशामुळे आळशी? हे पैशामुळं, पैसे देते, राशन पण देतात. राशन पण देतात, आणि त्याच्यामुळे आता राबल त्याची शेती आलेली आहे. शेतीचा कोणी विकास करत नाही. फक्त तो काय राजकारण आला की कास्तकाराचा गाजावाजा होतो आणि काही कोणी लक्ष देत नाही. समजा आता वीज आहे, त्या उन्हाळी फसलेसाठी जो वीज लागते तिथं पण ते कंजूसीपणा केली जाते. रस्त्यावरती मोर्चे काढतात कास्तकार लोक, पण कोणी लक्ष देत नाही. काय सांगाल, तुमच्या गावातून सुनीलभाऊ मेंढे यांना 3 एप्रिल रोजी त्यांची सभा न होऊ देता त्यांना या ठिकाणून हाकलून दिलं असं बोललं जाते, काय मुद्दा आहे, काय त्या प्रकार काय नेमका? गावातील म्हणजे लोकांचा रोष असा होता की बाबा तुम्ही 5 वर्षाच्या अगोदर दत्तग्राम घेतले परंतु काही विकास झालेला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा होता लोकांचा, आणि साहजिकच आहे की ते गावातले लोक विचारणारच आहेत प्रश्न की तुम्ही दत्तग्राम घेतले आणि आमच्या गावासाठी काहीच नाही केल्या, येऊन नाही पाहिलेत, काही नाही पाहिलेत. तर ते निरुत्तर होऊन ते निघून गेले. मोदी सरकार या ठिकाणी काम करत आहे, त्याच्यामुळे त्यांना काम करायची गरज पडली का? म्हणजे गरज आहे का, काय सांगाल? म्हणजे खासदार साहेबाला का? हो बाबा गरज आहे ना, ते आमचे लोकप्रतिनिधी आहेत. 5 वर्षासाठी त्यांनी गाव दत्तक घेतला होता, किती वेळ त्यांनी या ठिकाणी भेट आलेच दिली? नाही ते 1-2 वेळा भेटच नाही दिला 5 वर्षामध्ये. विकास कामं झाली नाही का त्यांच्या माध्यमातून गावात? नाही, काही नाही झाले. आता 1-2 रोड दिलं असतील, काही दिलं असतील, तो भाग वेगळा. एक काहीतरी इमारत दिला होता, बस. त्याच्यानंतर काही नाही काय केलं. गावातील विकासाचे मुद्दे काय होते तुमचे? आमचे विकासाचे मुद्दे म्हणजे हेच, बेरोजगारी महत्त्वाचा मुद्दा होता, पाण्याचा होता, आणि जे काही रोड अपुरे होते ते पूर्ण झाले पाहिजे बाबा, बस हेच एवढेच होते. काय सांगाल, आता तुमच्या भागामध्ये कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे, काय सांगता येईल?
किंवा कुठल्या उमेदवाराचं पारडं जड आहे? आता सध्या स्थितीत तर काही सांगता येणार नाही. यापूर्वी सुद्धा मला वाटते एक 5 तारखेला एका गावातून सुनील भाऊ मेंढे यांना काही नागरिकांनी शेतीच्या मुद्द्यावर हाकलून दिलं होतं. ते व्हिडिओ व्हायरल झाला होता. पाहिलं का तुम्ही ते? नाही पाहिलं ते. अच्छा, आम्ही त्या गावी गेलो होतो, आज माहिती घेतली तिथून. अच्छा. पण ते बऱ्याच गावी असा प्रकार घडलेला आहे. आम्ही आता काल आलो इकडून केसलवाड्याकडून, तर तिकडे पण ते सांगत होते. काय 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 सांगू? हेच म्हणजे आपला म्हणजे आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही बाबा त्यांना, आमच्या गावाकडे फिरून नाही पाहिलं 5 वर्षामध्ये, अशी स्थिती दिसली. नाराजी नेमकं कशामुळे? ते आले नाही याची नाराजी आहे का विकास कामं झाली नाही याची विकास नाराजी? कामं नाही झाले याची नाराजी आहे लोकांना, नाही का? आणि आपण जेव्हा एखादा जनप्रतिनिधी निवडून देतो तर त्याच्या काही अपेक्षा असतात का बाबा चला आपल्या गावातील लोकांच्या काम झाकला झाला पाहिजे, किंवा आपल्या गावाच्याच म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्याचा म्हणा सगळ्याचा विकास झाला पाहिजे. जे गावं आपल्या क्षेत्रामध्ये येतात. कुठल्या विकासाच्या मुद्द्याला तुम्ही आता मतदान करणार? आता काय म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे का असं झालं तर आम्ही याला मतदान करू बाई? आम्ही म्हणजे आता बेरोजगारीचा पहिला मुद्दा राहील आमचा. रोजगार देत आहे सरकार? नाही देत. रोजगार कुठं भेटत आहे साहेब? 4 वर्षासाठी मिलिटरी भरती वगैरे काही चालू आहे? काही तो सगळा थोतांड आहे. 200 जागा निघतात आणि 1 लाख फार्म असतात साहेब. कुठं तिथं गरीब माणसाचा थारा नाही लागत. वरून एका विद्यार्थ्याला समजा फॉर्म भरायचा आहे तर त्याला 1800 ते 2000 ते 3000 रुपये ऑनलाईन शासनाला फीस भरावी लागते. ती फीस तो विद्यार्थी भरू शकत नाही आणि तो त्या स्पर्धेत टिकू शकत नाही. हे आमच्या खेडे विभागाची परिस्थिती आहे. शहरी भागाच्या ठीक आहे, सगळे कमावते लोक राहतात, त्यांना रोजगार उपलब्ध आहे, मार्केट उपलब्ध आहे, त्याच्यामुळे ते मुलं पुढे जातात. आणि आमच्या इथं शिक्षणाचा अभाव असल्यामुळे 12वी पास झाला की एकदम मिस्त्री कामावर म्हणा, कुठल्या मिलात हमाली म्हणून म्हणा, हा असा प्रकार इथं चालू आहे. 15 लाख रुपये काही मिळणार होते, ब्लॅक मनी आणणार होते देशामध्ये, असं काही प्रकार होता त्यावेळेस, काय सांगाल त्यावर? मोदींनी आता बऱ्याच घोषणा केल्या पण त्याची एकही अंमलबजावणी झाली नाही असं मला तरी वाटते. म्हणजे ब्लॅक मनीचा जो विषय होता तो कुठं आला हो? ब्लॅक मनी आलाच नाही. रोजगाराचे मुद्दे आहेत. हो, रोजगाराचे मुद्दे आहेत. आम्ही तो निवडणुकीत तोच करणार आहोत की रोजगार. निवडणुकी म्हणजे कुठल्या पक्षाला तुम्ही समर्थन देणार आहे? तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते काय? आम्ही काँग्रेसचे आहोत ना कार्यकर्ते. त्याच्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या वाजागाजा करणार? हो. हे खरं बोलता का तुम्ही? खरं मनातून. आम्ही त्यांना पण तेच सांगणार, आमचे जे मुद्दे आहेत, बेरोजगारी असो, पाण्याचा असो, ते मुद्दे आम्ही घेऊन. काँग्रेसच्या माध्यमातून जे त्यांचा जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये 1 लाख रुपये घरातली एका स्त्रीला मिळणार आहे असं काही त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय सांगा? गॅरंटी कार्ड म्हणून येत आहे, तो घरोघरी वाटत आहेत ते. अच्छा. आणि त्याच्यात त्यांच्या ते गॅरंटी कार्डमध्ये त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनील भाऊ मेंढेंना हाकलून दिलं असा काही प्रकार तर नाही? नाही तसा काही नाही. आमच्या गावात तसं राजकारण कधीच होत नाही. काय कशा म्हणजे तुम्ही काही बीजेपीचे आहेत, काँग्रेसचे, असा काही प्रकार नाही. सगळे मिळून मिसळून विकासाच्या मुद्द्यावर झालं. विकासाच्या मुद्द्यावरून. आणि यामध्ये भाजपाचे पण लोक होते. सगळे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा काही आमच्या गावात म्हणजे असं राजकारण होत नाही. विकासाच्या मुद्द्यावरून सगळे लोक एक होतात. बीजेपी, काँग्रेस, कोणताही पक्ष असो, एक होतात. भाजपचे खासदार त्यांना या ठिकाणून हाकलून लावलं अशी काही चर्चा आहे. काय प्रकार आहे नेमका? हां, ते 5 वर्षासाठी दत्तक घेतलेले होते आणि 5 वर्षामध्ये त्यांनी फिरून पाहिलं नाही आणि गावामध्ये विकास काही दिसत नाही. ते रोड आहेत त्याच्यावरती काही काम झाले नाही बरोबर, त्याच्यामुळे त्यांचा रोष होता. आणि विद्युत शेतकऱ्यांना रात्री जावे लागते. त्याच्या 12 घंटे लाईन देतो म्हणाले पण ते 12 घंटे मिळत नाही. नक्कीच. आणि मोदीचे जे योजना आहे हर घर नळ, हे आमच्या गावामध्ये हर घर नळ दिला पण त्या नळाला एक सुद्धा पाणी येत नाही. लाखांदूर तालुक्यातील ग्राम जैतपूर बारवा या ठिकाणी आम्ही आहो. या ठिकाणी 3 एप्रिल रोजी खासदार सुनील मेंढे तसेच महायुतीचे उमेदवार असलेले खासदार सुनील भाऊ मेंढे यांचं हे दत्तक गाव होतं. आणि या दत्तक गावामध्ये त्यांनी 3 एप्रिल रोजी सभा घेतली. दत्तक गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये फक्त 2दा ते आले आणि या गावामध्ये पाहिजे तसा विकास केला नाही. म्हणजे जनतेने या ठिकाणाहून त्यांना हाकलून लावलं असं बोललं जाते. या ठिकाणी नागरिकांशी आम्ही चर्चा केली. विकासाचे अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्याला त्यांनी उत्तर दिले नाही. जसे या ठिकाणी बोललं जाते की 12 तास वीज पाहिजे होती. जसे मोदी सरकारची योजना आहे हर घर नळ आणि त्या नळाला जल
अशी काही योजना आहे. या ठिकाणी नळ लावण्यात आलं, परंतु त्या नळाला अद्याप पाणी आलं नाही किंवा अशा अनेक या ठिकाणी विकास कामं झाले नाही. त्यामुळे नाराज नागरिकांनी या ठिकाणी आलेल्या भाजपच्या उमेदवाराला हाकलून लावलं असं बोललं जाते. पाहत रहा महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया भंडारा.